अशी घटना नाही घडली पाहिजे। ह्याच्यामुळे जे खरोखरच पूर्ण 100% अंध आहे तर ते जितके असतील अपंगत्व असलेले असे लोक सगळे म्हणजे कोणत्याही गोष्टींपासून गव्हर्नमेंटच्या कोणत्याही सवलती असतील त्याच्यापासून वंचित राहतील। आम्ही असिस्टिव्ह डिव्हाइसेस घेऊन सर्व अंध लोक शिकत असतो आणि तुमच्यासोबत ह्या जगामध्ये स्वतःचं समायोजन व्हावं, अभिमानाने जगता यावं अशासाठी आमचा प्रयत्न असतो आणि हा लढा अशामुळे थोडासा अजून बिकट बनतो। आमच्या समस्यांमध्ये वाढ होते कारण अशा पद्धतीने जर बोगस सर्टिफिकेट्स घेऊन जर लोकं लागली तर आमच्या जागांचं जे आहे ते आम्हाला पुरेशा मिळत नाहीत। नियतीने ज्यांच्यावरती अन्याय केला हे सुंदर जग बघण्याची संधी ज्यांना नाकारली त्या अंध व्यक्ती माझ्यासोबत आहेत आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघामध्ये आम्ही आहोत। नियतीने तर या अंध व्यक्तींवरती अन्याय केलाच, मात्र गेल्या काही काळामध्ये या अशा अंध व्यक्तींवरती कृत्रिम अन्याय देखील होतोय का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ज्यांची दृष्टी व्यवस्थित आहे अशा व्यक्ती खोटं अंधत्वाचं प्रमाणपत्र सादर करून या खऱ्या अंध व्यक्तींच्या अधिकारांवरती अतिक्रमण करतायत का? डॉक्टर पूजा खेडकर यांच्या निमित्ताने हा प्रश्न विचारला जातोय कारण खेडकर यांनी सादर केलेलं अपंगत्वाचं जे प्रमाणपत्र आहे त्यामध्ये त्यांना दृष्टीदोष आहे असं त्यांनी नमूद केलंय। हा दोष खरंच आहे का हे तपासामध्ये सिद्ध होणार आहे, मात्र ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आत्तापर्यंत त्या गोष्टी पाहिल्यानंतर या खऱ्याखुऱ्या किंवा जन्मजात अंध असलेल्या लोकांमध्ये मोठी चर्चा आहे, मोठी चलबिचल आहे। ही चर्चा काय आहे हे आपण या सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत। मित्रहो नमस्कार। नमस्कार। सुरुवात आपण करूयात की एखादी व्यक्ती अंध आहे हे ठरवण्याची जी प्रक्रिया आहे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली ती नक्की प्रक्रिया काय असते? तुम्ही अंध आहात हे नक्की कसं ठरतं? जनरली काय असतं की एखादी दिव्यांग व्यक्ती ज्यावेळेस प्रमाणपत्र बनवायला जिल्हा रुग्णालयामध्ये जाते त्यावेळेस तिथे 3 लोकांची एक समिती असते। त्यामध्ये डिस्ट्रिक्ट चीफ मेडिकल ऑफिसर हा त्यांचा हेड असतो आणि त्याच्या अंडर अजून 2 डॉक्टर्स असतात। हे त्या व्यक्तीचं पूर्णपणे पहिल्यांदा मेडिकल अहवाल घेतात, त्याची पूर्णपणे वैद्यकीय तपासणी करतात आणि त्यानंतरनं ते 3 जण मिळून ठरवतात की त्याला नेमका आजार काय आहे, त्याला किती म्हणजे अपंगत्व आहे, किती प्रमाणात आहे, हे सगळं हे 3घांचं मिळून तो निर्णय असतो। त्यानंतर डिस्ट्रिक्ट चीफ मेडिकल ऑफिसर हा त्याच्यावरती फायनली त्याचा शिक्कामोर्तब करतो की हा किती वेळ जातो, कालावधी किती लागतो? आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी त्याची टाईमलाईन आहे। काय पुण्यामध्ये लागला तर 2 दिवसात पण होतं किंवा वेळ लागला तर महिना पण या गोष्टीसाठी लटकून राहावं लागतं। पण गेल्या काही काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत तर तुमच्यामध्ये काय त्याच्याबद्दल चर्चा आहे, काय घडतंय असं तुमचं म्हणणं आहे? ॲक्च्युली काय होतं आहे आजकाल की मला असं वाटतं म्हणजे माझं जे इम्प्रेशन आहे की ही वैद्यकीय तपासणी काही वेळेला व्यवस्थित केली जात नाही आहे किंवा ती मॅनेज केली जाते आहे। म्हणजे कुणावरती आरोप न करता असं सांगेन की काही ज्या विघ्न संतोषी प्रवृत्ती आहेत त्या असे बोगस सर्टिफिकेट येणं केनं मार्गे मिळवून अंधांच्या अधिकारांचं एकतर आमचा संघर्ष जो आहे तो वेगळा आहे। आम्ही असिस्टिव्ह डिव्हाइसेस घेऊन सर्व अंध लोक शिकत असतो आणि तुमच्यासोबत ह्या जगामध्ये स्वतःचं समायोजन व्हावं, अभिमानाने जगता यावं अशासाठी आमचा प्रयत्न असतो आणि हा लढा अशामुळे थोडासा अजून बिकट बनतो। आमच्या समस्यांमध्ये वाढ होते कारण अशा पद्धतीने जर बोगस सर्टिफिकेट्स घेऊन जर लोकं लागली तर आमच्या जागांचं जे आहे ते आम्हाला पुरेशा मिळत नाहीत आणि मग त्याच्यामुळे आमचा जो संघर्ष आहे तो कायम आम्ही संघर्षातच खितपत पडल्यासारखे राहतो। असं घडतंय असं तुम्हाला वाटतं? बोगस जे प्रमाणपत्र आहे ते मिळवून कुठे नोकरीमध्ये किंवा कुठे इतर ठिकाणी तुमचे अधिकार लाटले जात आहेत? बऱ्याच ठिकाणी असं घडतं दिसतंय आणि बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे बोगस प्रमाणपत्र देऊन ती व्यक्ती अंध आहे किंवा इतर अपंगत्व आहे असं ठरवलं जातं आणि त्यामुळे होतंय काय की यामुळे ज्या अंधांच्या जागा असतात किंवा अपंगांच्या जागा असतात जागेवर कोलॅप्स केल्या जातात कारण ती व्यक्ती तशीच दाखवली जाते। व्यक्ती अंध आहे फक्त दाखवली जाते, प्रत्यक्षात ती व्यक्ती अंध किंवा अपंग नसते। हे अधिकार लाटण्याचं प्रमाण बऱ्याच दिवसापासून चालू आहे।
आता मला पुढे विचारायचं आहे की हे अंधत्व जे आहे, तर तुम्ही जन्मजात अंध आहात असं मला दिसतंय. हो. तर याच्यामध्ये काही फरक आहेत का, टाईप आहेत का, की अमुक इतक्या टक्क्यांमध्ये तुम्ही अंध आहात, अमुक तितक्या टक्क्यांमध्ये अंध आहात, असे काही फरक आहेत याच्यामध्ये? ॲक्च्युली फरक आहेत की आमच्यात पण एक टोटली ब्लाइंड आणि पार्शली ब्लाइंड अशा 2 कॅटेगरीज असतात. हे टोटली ब्लाइंड असतात माझ्यासारखे, आम्हाला त्यात काहीच दिसत नाही म्हणजे. आणि जे पार्शली ब्लाइंड असतात त्यांना एक पुढच्या 5 फूट 10 फुटांपुरतं दिसतं, असे प्रकार असतात. अच्छा, असे प्रकार असतात. मग मुद्दा तोच आहे की आता UPSCची परीक्षा देताना एक वेगळी जी कॅटेगरी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये फिजिकल डिसेबिलिटीचे 5 टाईप तयार करण्यात आलेले आहेत. टाईप 1मध्ये ज्यांना काही प्रमाणामध्येच विकलांगता आहे अशा लोकांचा समावेश होतो. टाईप 2मध्ये त्याहून थोड्याशा अधिक विकलांग असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. टाईप 3मध्ये त्याहून थोड्याशा अधिक, टाईप 4मध्ये त्याहून थोड्याशा अधिक, आणि टाईप 5मध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो ज्यांना मल्टिपल डिसेबिलिटी आहे, म्हणजे बहुविकलांगता आहे मोठ्या प्रमाणात किंवा खूप एक्स्ट्रीम लेवलची त्यांना विकलांगता आहे. आता या ज्या पूजा खेडकर आहेत त्यांनी या टाईप 5 पद्धतीची म्हणजे बहुविकलांगता आहे असा दावा केला आहे आणि असं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं आहे. या अनुषंगाने मला विचारायचं आहे की असं टाईप 5चं सर्टिफिकेट मिळतं आणि ते मिळण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहेत, काही सांगू शकाल तुम्ही? जसं की विशाल सरांनी पहिले सांगितलं त्याच प्रकारे टेस्ट आणि त्यांचे जे चेकिंग होते आणि त्याच्यानंतरच ते सर्टिफिकेट दिलं जातं. बरं, म्हणजे टाईप 5चं जे काही सर्टिफिकेट तुम्हाला हवं असेल तर मग तुम्हाला म्हणजे 100% तुम्ही अंध असायला हवा की काय, नक्की काय असतं त्याच्यामध्ये? जर हवा असेल तर बहुविकलांगत्व जर सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला 2 प्रकारचं कोणतंही किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रकारचं तुम्ही विकलांग असले पाहिजे हे सिद्ध करावं लागतं, ते दाखवावं लागतं. म्हणजे अंध जर 100% असाल तर ती 100% त्याची विजनच नाही आहे, पण जर आहे तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचं त्याची टेस्ट असते, त्या पद्धतीने त्याला टेस्ट केलं जातं आणि मगच ठरवलं जातं की ही व्यक्ती किती टक्के आहे. त्या टक्केवारीमध्ये कधी गफलत होऊ शकते पण. अच्छा, मला तेच विचारायचं आहे, कारण या ज्या पूजा खेडकर आहेत त्यांनी 2 प्रकारची विकलांगता त्यांना असल्याचा दावा केला. एक तर डोळ्यांना दोष आहे म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत त्या, आणि दुसरा मेंटल इलनेस. आता आपण व्हिज्युअली इम्पेअर्डनेसबद्दल बोलू तर याच्यामध्ये किती टक्के अंधत्व असल्यानंतर ते सर्टिफिकेट दिलं जातं, काही सांगू शकाल तुम्ही? 40% वर अंधत्व असल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट मिळतं. पण जे टाईप आता केलेले आहेत 21 प्रकार काढले त्याच्यामध्ये, त्याच्यावर बऱ्याच म्हणजे ती गोष्ट अभ्यास करण्यासारखी आहे. पण 40% वरच अपंगत्व जेणेकरून असावं लागतं, अंधत्व असावं लागतं, त्याच वेळेला ते तुम्हाला सिद्ध करता येतं. अच्छा, म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे अशी व्यक्ती, तर ती व्यक्ती 40% त्याला दृष्टीदोष आहे असं म्हणावं. व्हिज्युअल इम्पेअर्ड पण आणि कुठल्याही प्रकारचं जे अपंगत्व आहे ते मिनिमम 40% आणि अबाव जो असतो त्याला सरकारी भाषेमध्ये आता त्याच्यात लो विजन म्हणतो, ज्यांना थोडंसं तुम्ही जे म्हणताय की ज्यांना थोडंसं दिसतं असे जी काही लोक असतात त्यांना लो विजन म्हणतात. आणि आमच्यासारखी जे आता इथं तुम्ही सगळ्यांशी बोलताय ते 100% तुम्ही 100% आहेत. पण 40% ज्यांना अंधत्व आहे त्याच्या व्यक्ती काय काय काम करू शकतात? सगळं करू शकतात. त्यांना जर ट्रेनिंग दिलं तर आता आमच्यातली बरीच लोक बँकांमध्ये चांगल्या पद्धतीने काम. थांबा, गपलत होते. मला थोडं वेगळ्या पद्धतीने विचारतो की अशा व्यक्ती कार चालू शकतात का किंवा नाही चालू शकत. पूजा खेडकर मात्र कार चालवत होत्या, हाच त्यातला फरक आहे. त्यांच्या बाबतीत नाही, 40% ज्यांना अंधत्व आहे ते चालू शकतात? नाही चालू शकत सर. तर त्यांची चौकशी नाही. 40च्या ह्याला कार चालवता येतच नाही. शक्यच नाही. तर हा सगळा प्रकार आहे. म्हणजे जर 40% जर सर्टिफिकेट 40%पेक्षा जास्त त्यांना जास्त जर डिसेबिलिटी असेल आणि जर तरी पण त्यांना जर समजा कार चालवता येते, हा प्रश्न शेवटी RTOवरती पण एकदा म्हणजे निर्माण होतो असं मला वाटतं. बरोबर आहे. नाही, आता पूजा खेडकर यांनी मुळामध्ये त्यांना किती टक्के दृष्टीदोष आहे हे सांगितलंय, हे सगळ्या तपासाचा भाग आहे. मात्र म्हणजे किमान 40% दृष्टीदोष असेल तर त्याला तुम्ही म्हणता तसं डिसेबल पकडलं जातं. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे ना की या पूजा खेडकर यांनी त्यांना दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस असे 2 आजार असल्याचं सांगितलं आहे. आता दृष्टीदोष म्हणजे ज्या डोळ्याला काही आजार आहे हे त्यावेळी मानलं जातं
ज्यावेळी त्या व्यक्तीला 40% किमान दृष्टीदोष आहे किंवा तिला पाहण्यामध्ये 40% अडचण आहे किंवा तिची दृष्टी 40% विकलांग आहे असं म्हटलं तरी चालेल, बरोबर? हां, आणि अशी व्यक्ती कार चालवू शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे? ती व्यक्ती लिहू वाचू सुद्धा नीट शकत नाही, मग तसं दिसणार, कारण स्क्राईब घेऊनच पेपर द्यावा लागतो, ही अट असते. बरं, मात्र पूजा खेडकर काय काय करतायत हे एव्हाना सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आम्हाला तोच विचारायचा आहे की याबद्दल काय वाटतं मग ह्या सगळ्या प्रकाराबद्दल? त्यांची चौकशी व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि म्हणजे आता अनेक बातम्यांमधनं असं कळतंय की ते चौकशीला वगैरे सामोरं जात नाही, तर त्यांनी जर कर नाही तर डर कशाला? आपण जर विकलांग आहोत तर चौकशी करायला हवी, स्वतःची करून घ्यायला हवी. एवढ्या चांगल्या पोस्टवरती जर त्या लागल्या आहेत तर त्यांनी चौकशीला सामोरं जायला पाहिजे. पुन्हा एकदा व्यवस्थित मेडिकल तपासणी स्वतःची करून घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. जर त्या खरंच दृष्टीदोष त्यांना असेल तर त्यांनी जो काही दावा केला आहे त्यानुसार जो अधिकार आहे तो त्यांना मिळायला हवा. मात्र जर दृष्टीदोष नसेल, सर्टिफिकेटमध्ये काही गोंधळ असेल तर एका खऱ्या अंध व्यक्तीच्या अधिकारावरती अतिक्रमण झालंय. हो, नक्कीच, 100%. काय वाटतं तुम्हाला? अशी घटना नाही घडली पाहिजे. ह्याच्यामुळे जे खरोखरच पूर्ण 100% अंध आहे तर ते जितके असतील अपंगत्व असलेले असे लोक सगळे म्हणजे कोणत्याही गोष्टींपासून गव्हर्नमेंटच्या कोणत्याही सवलती असतील त्याच्यापासून वंचित राहतील. एक शंका येते हे सगळं पाहिल्यानंतर की खरंच तुम्हाला विचारतोय की शंका येते हे सगळं असं ऐकल्यानंतर की असं काही घडतंय तर मग खरंच अधिकार जे आहेत ते ज्यांना मिळायला हवेत त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का? कसं आहे, आता इथं नाण्याच्या 2 बाजू म्हणतो त्या पद्धतीने. कारण चौकशीला जर त्या सामोरे गेल्या ना तर सगळ्या गोष्टी त्या हे होणार आहेत. पण जर चौकशीला सामोरे जात नसतील तर त्याच्यामागं काहीतरी आहे, म्हणजे असं लपवतात म्हटल्यावर काहीतरी. तर तुम्हाला पण गेल्या काही काळामध्ये जी काही चर्चा होते म्हणजे फक्त पूजा खेडकर हेच प्रकरण नाही तर इतरही अनेकदा की अशी काही सर्टिफिकेट्स दिली जात आहेत, खास करून अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून किंवा इतर ठिकाणावरून देखील. तर याची चर्चा तुमच्यापर्यंत येते की असं काही घडतं की चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट्स दिली जात आहेत? अशी तर चर्चा कानावर येते, पण अशी सर्टिफिकेट दिली नाही पाहिजेत. कारण जे खरोखरच अंध आहे किंवा विकलांग आहे त्यांच्यावर अन्याय होतो. तर आपण या व्यक्तींसोबत संवाद साधण्याचं कारण म्हणजे एक या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काय भरून राहिलेलं आहे हे याची तीव्रता समोर यावी या निमित्ताने की नियतीने जे काही त्यांच्या वाट्याला दिलेलं आहे ते स्वीकारून या व्यक्ती आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांना साथ सोबत हवी असते ती आपल्या सगळ्या लोकांची, जी साथ त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देऊन खरं तर पूर्ण होत असते. मात्र या त्यांच्या अधिकारांवरती अतिक्रमण होतं आहे. गेल्या काही काळामध्ये काही विद्यार्थी मला ठाऊक आहेत की ज्या अंध असून देखील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या. एक प्रांजल पाटील म्हणून मला वाटतंय त्या आता अधिकारी आहेत केरळला. शिंदे पण आहे, सुजित शिंदे म्हणून MPSC झालेला आहे. बरं, मात्र ते जे होते ते खरेच अंध होते, 100% होते. मग जर या पूजा खेडकर या अंध नसतील आणि त्यांना जर ती IAS ची जागा मिळाली असेल तर जो कोणी खरा अंध एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्पर्धेमध्ये असेल 2022च्या परीक्षेच्या तर त्याची संधी राहून गेली आहे. नक्कीच राहून गेलेली आहे. ब्रेल मग अशा वेळेस जर खरंच हे असेल तर त्या व्यक्तीला ब्रेल सुद्धा आलं पाहिजे किंवा येतंय का नाही हे पाहिलं पाहिजे. परीक्षा अशी जी व्यक्ती आहे ती कशी देते, म्हणजे त्याच्या वतीने एखादा दुसरा व्यक्ती पेपर लिहितो की ब्रेल लिपीमध्येच लिहायला लागतं, काय होतं? परीक्षा तुमच्या लिपीमध्ये असतं. IAS एक्झाम देतो आम्ही, त्यासाठी आम्हाला एक स्क्राईब घ्यायला लागतो आणि जी एक्झामिंग बॉडी असते त्यांनी स्क्राईबच्या गाईडलाईन्स दिलेल्या असतात त्या फॉलो करून आम्ही तो स्क्राईब घेतो आणि एक्झाम देतो आणि तो देवनागरी लिपीमध्ये आम्ही पेपर देतो. अच्छा,
तर मी तेच म्हणतोय की जर चुकीचं सर्टिफिकेट असेल तर ज्या खऱ्या अंध व्यक्तींनी परीक्षा दिली असेल 2022ला त्याची संधी त्याला परत मिळायला हवी. UPSC ती देईल का? काय वाटतं तुम्हाला? तो हाता शेवटी याचा प्रश्न आहे. हा बोर्डाचा प्रश्न राहील. परंतु जर एखाद्याला नॉर्मल म्हणून संधी मिळालेली नसेल आणि तो हा प्रयत्न केलेला असेल की हा कट ऑफ यांच्यासाठीचा वेगळा लागतो त्याच्यातनं मिळाले तर हा अन्याय अंधांवर नक्की झालेला आहे. तर हा अन्याय जर झाला असेल तर त्याचं निवारण व्हायला हवं. कारण आधीच मी जसं म्हणतो आहे की नीतीने अन्याय केलेले हे लोक आहेत आणि हा जर पायंडा पडला तर तो अधिक घातक ठरू शकतो. एका परीक्षेमध्ये जर असा गैरप्रकार झाला तर दुसऱ्यामध्ये व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची खरंच प्रामाणिकपणे चौकशी होण्याची गरज आहे. लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंकांचं खरंच निरसन होण्याची गरज आहे. तरच जो विश्वास UPSCवरचा गेल्या काही दिवसांमध्ये हल्ला आहे तो जागेवरती येऊ शकतो. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.